नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो मध्यंतरीच्या काळात तब्येत बरोबर नसल्यामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ यायला उशीर झाला आणि माझं छोटंसं ऑपरेशन झाल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही मित्रांनो. पण यापुढे आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपले रेग्युलरपणे आपल्या चॅनलवरती येत राहतील मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून जे बांधकाम कामगार आहेत ते बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना असतात त्या योजना कोणकोणत्या आहेत, नुसते त्यामधूनच आपल्याला माहिती आहे की भांडे भेटतात, पण भांडे व्यतिरिक्त पण यामध्ये अजून भरपूर योजना बांधकाम कामगारांना भेटतात. तर बांधकाम कामगारांमध्ये कोणकोणत्या कामगारांचा समावेश होतो, त्यानंतर त्यांना कोणकोणत्या योजना भेटतात, त्यांचे जे आपत्ती आहे त्या आपत्त्यांसाठी शालेय शिष्यवृत्ती वगैरे आहेत त्यामध्ये पण भरपूर योजना यामध्ये आहेत. त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून A to Z माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. आपल्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या ज्या लिंक दिल्या आहेत त्यावरती जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला डेलीचे जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी कामगार कोणाला म्हणतात तर कामगार जी इमारतीचं सुरुवातीचं खुदाई काम करण्यापासून तर इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्यापर्यंत जे लोक काम करतात त्यांना बांधकाम कामगार असे म्हणतात. त्यामध्ये भरपूर जे कामगार आहेत, वेगवेगळे कामगार असतील त्यांचा समावेश या ठिकाणी होतो. आता यामध्ये बघा, खुदाई कामगार असेल, सेंटरिंग कामगार असेल, गवंडी असेल किंवा फिटिंग म्हणजे फरशी, इलेक्ट्रिकल, त्यानंतर पेंटिंग कामगार असेल, फर्निचर सुतार कामगार असेल, फॅब्रिकेटर असेल, वेल्डिंग असेल किंवा इतर संघटित कामगार असेल, या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. यांना सर्वांना नोंदणी करून जे योजना आहेत ते योजनांचा या ठिकाणी लाभ घेता येतो. आता कोणकोणत्या योजना या बांधकाम कामगारांना मिळतात तर ते आपण पुढे बघूया. बघा, आता या ठिकाणी बांधकाम कामगारांस ज्या योजना मिळतात त्या योजना बघा. या ठिकाणी बघा, बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी 5,000 रुपये 3 वर्षातून एकदा मिळते. बघा, त्यानंतर बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास, म्हणजे जर एखादा कामगार असेल त्याचं लग्न वगैरे झालेलं नसेल तर त्याला जर विवाह करायचा असेल तर त्या विवाहाला शासनाकडून 30,000 रुपये रक्कम या ठिकाणी मिळते. जर लग्न झालेलं नसेल आणि लग्न करायचं असेल तर 30,000 रुपये रक्कम या ठिकाणी मिळते. त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पत्नीस पहिले जे 2 आपत्ती आहेत ते 2 आपत्त्यांपर्यंत जे प्रसूती खर्च आहे, म्हणजे जो डिलिव्हरीचा खर्च आहे तो या ठिकाणी मिळतो. तो 2 टप्प्यात 2 प्रकारच्या याच्यात मिळतो. बघा, कसा नैसर्गिक प्रसूती झाली म्हणजे जर कुठले काही सिजीर वगैरे न झालेलं असेल तर त्यासाठी 15,000 रुपये शासनाकडून मिळतात आणि शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी म्हणजेच काही सिजीर वगैरे झालेलं असेल तर या ठिकाणी 20,000 रुपये मिळतात. त्यानंतर बघा, बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये शासनाकडून मिळतात. म्हणजे बांधकाम कामगाराची जर कोणी मुलगी असेल, तिचं लग्न वगैरे करायचं असेल तर शासनाकडून त्यांना 51,000 रुपये मिळतात. त्यानंतर बघा, जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची जर शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत ठेवमध्ये ठेवले जातात. म्हणजे जर बांधकाम कामगारांनी एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर त्या बांधकाम कामगाराच्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी 1,00,000 रुपयाची मुदत ठेव ही ठेवली जाते बँकेमध्ये शासनाकडून. बघा, बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपये अर्थसहाय्य मिळते. बघा, बांधकाम कामगाराचा जर काही गंभीर आजार वगैरे असेल तर त्यासाठी शासनाकडून 1,00,000 रुपयाचं अर्थसहाय्य मिळतं. त्यानंतर बघा, बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी 6,000 रुपये मिळतात. बघा, व्यसनमुक्ती जर कोणते बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी पण शासनाकडून 6,000 रुपये अर्थसहाय्य मिळतं. त्यानंतर बांधकाम कामगाराच्या म्हणजे कामगारास काही अपंगत्व आल्यास, म्हणजे काम करताना काही अपंगत्व जर आल्यास तर शासनाकडून 2,00,000 रुपयाचं अर्थसहाय्यसुद्धा बांधकाम कामगारांस मिळते. बघा पुढे, बांधकाम कामगाराचा मृत्यू जर झाला तर अंत्यविधीसाठी 10,000 रुपये शासनाकडून अर्थसहाय्यसुद्धा मिळते. बघा या ठिकाणी. त्यानंतर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रत्येक वर्षी सलग 5 वर्ष 24,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं. बघा, बांधकाम कामगाराचा समजा जर मृत्यू झाला, त्याची विधवा पत्नी असेल किंवा पती असेल, त्यांना प्रतिवर्षी
5 वर्ष प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला असे 5 वर्ष 24,000 रुपये अर्थसहाय्य शासनाकडून दिलं जातं. त्यानंतर बांधकाम कामगाराचा जर कामावर जर मृत्यू झालास तर त्याचे जे मागचे जे वारसदार आहेत त्यांना 5 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य मिळतं. त्यानंतर घर बांधणीसाठी सुद्धा बांधकाम कामगाराला 4.5 लाख रुपये या ठिकाणी अर्थसहाय्य मिळतं. म्हणजे केंद्र शासनाकडून 2 लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळाकडून 2.5 लाख रुपये असं अर्थसहाय्य बांधकाम कामगारांस मिळतं. त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनासुद्धा लागू होते. म्हणजे तुम्हाला जर मोठं काही ऑपरेशन करायचं असेल किंवा जर काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्याचा महात्मा ज्योतिराव फुले या योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी अर्थसहाय्यसुद्धा शासनाकडून मिळतं. तीसुद्धा योजना तुम्हाला या ठिकाणी लागू होते. त्यानंतर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी जर केली तर आपण वरील सर्व योजनांचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून जर नोंदणी केलेली असेल तर ह्या सर्व योजनांचा तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येतो. मित्रांनो बघा, बांधकाम कामगारांचे जे 2 अपत्य आहेत त्यांना शालेय शिक्षणासाठी सुद्धा शासनाकडून या ठिकाणी पैसे मिळतात. बघा, 1ली ते 7वीपर्यंतचे जे शिक्षण आहे ते शिक्षणासाठी 2,500 रुपये प्रतिवर्षी या ठिकाणी शासनाकडून दिले जाते. त्यानंतर 8वी ते 10वीसाठी या ठिकाणी 5,000 रुपये प्रतिवर्षी शासनाकडून दिले जाते. त्यानंतर 11वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत बांधकाम कामगारांचे त्यांना प्रतिवर्षी 10,000 रुपये या ठिकाणी शासनाकडून दिले जाते. त्यानंतर पदविका म्हणजे पदवीचे जे अभ्यासक्रम आहेत तुमचे ग्रॅज्युएशन वगैरे असेल त्यासाठी सुद्धा शासनाकडून दरवर्षी 20,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर पदवीसाठी जे आहेत पदवीसाठी सुद्धा 20,000 रुपये दिले जातात. त्यानंतर अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000 रुपये म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग वगैरे काही करायचे असेल बांधकाम कामगारांच्या अपत्यास तर 60,000 रुपये सुद्धा या ठिकाणी शासनाकडून दिले जातात. त्यानंतर वैद्यकीय पदवीसाठी म्हणजे तुम्हाला डॉक्टरेट किंवा MBBS वगैरे काही जर वैद्यकीय पदवीसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी सुद्धा 1 लाख रुपयाचं या ठिकाणी योजना शासन या ठिकाणी देतं. त्यानंतर तुमचे जे त्यानंतर बांधकाम कामगारांचे जे अपत्य आहेत त्यांना जर MSCIT करायचे असेल तर ते MSCITचे पूर्ण जे शुल्क आहेत ते पूर्ण शुल्क या ठिकाणी शासन देतं. पूर्ण जी MSCITची फी असेल ती पूर्ण फी या ठिकाणी शासन भरतं. अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार म्हणून जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं, नोंदणी केली तर या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला या ठिकाणी घेता येतो. आता या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्यासाठी डॉक्युमेंट द्यावं लागतील. तर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतील ते आपण बघूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला जर नोंदणी करायची असेल बांधकाम कामगार म्हणून तर या ठिकाणी तुम्हाला खालील प्रकारचे डॉक्युमेंट लागतील. बघा, तुम्हाला पासपोर्ट आकारातील 4 फोटो लागतील. त्यानंतर तुमचे ठेकेदार असेल किंवा इंजिनियर असेल त्याचे जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांच्याकडून तुम्हाला 90 दिवसाचे प्रमाणपत्र घेता येईल, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालेल. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुमचे रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर खाली तुमचं बँक पासबुक झेरॉक्स, एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी लागणार आहे. जर तुम्ही नोंदणी केली आणि सर्व हे डॉक्युमेंट भरले तर तुमचे ज्या योजना आहेत बांधकाम कामगाराच्या ज्या सर्व योजना आहेत तुम्हाला या ठिकाणी त्या योजनांचा लाभ घेता येईल. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. मित्रांनो, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपला जो पुढील व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.